वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा अजेंडा नसून तो भाजपचा अजेंडा आहे. आम्ही त्यावर काम करतोय असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या या वक्तव्यावरनं एक नवा वाद उभा राहिल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून पुन्हा संघर्ष. भाजपच्या कथनी आणि करणीत फरक. शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध. भाजपकडून स्वतंत्र विदर्भाचं समर्थन. स्वतंत्र विदर्भासाठी काँग्रेसकडून आग्रह. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं विजन तयार करणाऱ्या भाजपनं पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनं भाजपच्या करणी आणि कथनीत फरक असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केलाय. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच शिवसेनेची ठाम विरोधी भूमिका राहिली. आता सत्तेत शिवसेना शिंदे गट सहभागी आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेसकडून उपस्थित होताच भाजपच्या बावनकुळे यांनी हा भाजपचा अजेंडा असल्याचं सांगितलं. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधी अजेंड्यावर होता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय. पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे. या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे. हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतोय. विदर्भात दलित, आदिवासी आणि ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळे विदर्भ राज्य आवश्यक आहे. अधिवेशनानंतर आपण काही आमदारांना सोबत घेऊ, दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेऊ, त्यांना याचं महत्त्व समजावून सांगू आणि वेगळ्या विदर्भासाठी मोहीम सुरू करू, असे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनं ही खेळी खेळली. त्यांना आमची विनंती आहे की तुम्हीच मुद्दा काढला होता. आता महाराष्ट्र तुम्हाला दिसत आहे, मुंबईतल्या भूखंड तुम्हाला दिसत आहेत, त्यामुळे आता विदर्भाचा विसर पडला आहे. कारण नागपूरच्या जमिनीचे दर 20-25 हजार रुपये आहेत, मुंबईच्या जमिनीचे दर 1 ते 1.5 लाख रुपये. त्यामुळं मलिदा कुठे आहे हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मलिदा खाण्यामध्ये त्यांना विदर्भाचा विसर झालेला आहे. मला बावनकुळेंच्या या वाक्यावरच खऱ्या अर्थानं म्हणजे हास्यास्पद आहे. त्यामुळे हे जे काही यांचे BJPचे जे खायचे दात दाखवायचे दात हे वेगळे असतात. त्यामुळे त्याच्यावर फार विश्वास करू नका. वेगळा विदर्भ काँग्रेसच्याच काळात होईल. भाजपच्या या भूमिकेला शिवसेनेनं मात्र सुरुवातीपासूनच विरोध केलाय. राज्याच्या राजकारणात 3 दशकं एकत्र नांदणाऱ्या शिवसेना आणि भाजप युतीत कधीही या मुद्द्यावर एकवाक्यता झाली नाही. मनसेच्या राज ठाकरेंनीही वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत एकसंघ महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अशी भूमिका आधीच जाहीर केली. आता हा मुद्दा उपस्थित होताच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. कधीही खरं बोलायचं नाही. समोरची संधी बघून आणि समोरची वेळ बघून आणि सोयीचं बघून बोलतात. त्यामुळं ते काय त्यावेळेला काय सांगत होते, आमचं सरकार येऊ दे. सरकार नव्हतं आलं. आज 2014 पासून कोणाचं सरकार आहे? त्यांचंच सरकार आहे. परंतु वेगळा विदर्भ वगैरे काही नाही. सत्तेकरता सगळ्या गोष्टी खोटं बोलणं हे त्यांचं काम आहे. मी पंतप्रधान पदावर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी केलं होतं. मात्र त्यांच्या या विधानाचा भाजपच्या नेत्यांना विसर पडला की काय अशी चर्चा आता सुरू असून पुन्हा स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करून भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.